रिद्धी सिद्धीचा पती देवा गजानन स्वागता तुझ्या रे गणा सजले भक्तजन स्वागता तुझ्या रे गणा सजले भक्तजन रिद्धी सिद्धीचा पती देवा गजानन रिद्धी सिद्धीचा पती देवा गजानन स्वागतासाठी सजले भक्तजन स्वागता तुझ्या रे गणा सजले भक्तजन वाट तुझी पाहते ही धरणी माय येईल कधी अभुवर माझा गणराय अभुवर माझा गणराय तुझ्या कृपेने आम्ही जगतो जीवन स्वागता तुझ्या रे गणा सजले भक्तजन स्वागता तुझ्या रे गणा सजले भक्तजन स्वागता तुझ्या गजानन रिद्धी सिद्धीचा पती देव गजानन राम राम म्हणता गगनाचा ऐकाओ दाखला ऐकाओ दाखला राम राम ओ सदाशिवाने शिर उडवले गेले ओ शेषाला हो गेले ओ द्वाराला सदाशिवाने शिर उडवले गेले ओ शेषाला हो गेले ओ पातर भावळा मध्ये नशिरवड कोण जाओ झाडाला हो कोण जाओ झाडाला पातर भावळा मध्ये नशिरवड कोण जाओ झाडाला ओ शिरा भोवती राखण भोवती किती होती शिराला हो किती होती शिराला योगी शिराला किती होती ओ काय झाडाचे नाव सांगा मला किती होती झाडाला हो किती होती झाडाला किती होती झाडाला किती होती ओ कोणता ऋषी उडून गेला शेंदूर नयाला हो शेंदूर दयाला हो कोणता ऋषी उडून गेला शेंदूर नयाला हो शेंदूर राम राम म्हणता गगनाचा ऐकाओ गणेश बोला नाचून गेला कटवारे बरमाई गणेश बोला नाचून गेला कटवारे
गणेश बोला नाचून गे नटवर बबर मालिये जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यात सुरू आहे मंगला हे झाली या गावात सुरू आहे संगमेश्वर तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यात रत्नागिरी सुरू आहे मंगला हे झाली या गावात सुरू आहे मंगला हे झाली या गावात हे झाले गावाच्या हो गावाच्या देवळामध्ये हे झाले गावाच्या हो गावाच्या देवळामध्ये वैदोबा देवामुचे बसले हो ताटात वैदोबा देवामुचे बसले हो ताटात हे झाली गावाच्या हो गावाच्या देवळामध्ये हे झाली गावाच्या हो गावाच्या देवळामध्ये सुकाय देवामुचे बसले हो ताटात सुकाय देवामुचे बसले हो ताटात हे झाली गावाच्या हो गावाच्या देवळामध्ये हे झाली गावाच्या हो गावाच्या देवळामध्ये नवलाय देवामुचे बसले हो
हॅलो हॅलो मगाशी जे पारितोषिक आलेलं होतं 500 रुपये रचना उमासरे उर्फ रचना गडसे, हे पारितोषिक योगिनी उमासरे, नलिनी उमासरे, रचना उमासरे आणि आरती उमासरे या चौघींकडून आलेलं आहे. कृपया क्षमस्व असावं. तसेच स्वराज मनोहर गेले आणि वर्णिका विनोद गेले यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या कार्यक्रम आणि या लहान गोलनीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नमन मंडळ अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. हॅलो तसेच पांडुरंग चिले यांच्याकडून गवळणीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचा संबंध आहे गवळणीने अजून सुंदर डान्स करायचा आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बोल बोल काय चाललंय तुझ्या राज्यात? राज्यात सगळं चांगलंच चाललंय रे. चांगलं चाललंय पण काय चांगलं चाललंय पण काय इथे काय व्यवस्था काय आहे की नाही? आज होती व्यवस्था चांगली चांगली चांगला मटण झालेलं आहे. मग पूजा दिवशी म्हणून तू खातं काय? सगळ्यांनी खात नाही चालतं रे. पोट भरायची कारण आहे ना. बरोबर. अरे सुदामा सुदामा गवळणी ताटपाट करून मथुरे बाजारी जात आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. ही कामगिरी आम्ही तुमच्यावर सोपवत आहोत. तेव्हा आपण आपल्या चला रे चला जाऊया चला कृष्णा देवाने हाक मारले मला. चला रे चला जाऊया चला गाई सोडीला कुंज वनाला गुरुदेवाचा वेदो दोन कराला. दोन कराला काली कपिला गाय चुकारे दोन मुलांना तुम्ही सांगा ना. दोन मुलांना तुम्ही सांगा अरे सुदामा बोल बोल. अरे देवाची कामगिरी सोपवली खरी ते पार पाडणार कोण? माझ्या भाऊ व्हायचं नाही का रे? मी तर आजू म्हणून आहे बायपास झालेला बघ. कोण ओळखीचा असेल तर माझ्या भाऊ आतापर्यंत कोण ओळखीचा नाही. तो होता ना तो एक मित्र तर तो झाडावून पडला ना तिथं मोडलाय काय करू? बोलूया काय? बरोबर दुसरा होता ना तो कोण रे? बघ तो बरोबर आणायचं बघ तू तरी तो बोलो बोलूया बोलो. तू बघतो काय त्याला? नाही बाबा त्याच्या पण अजून तू मित्र आहे ना तो. बापड्या रे अजून आलू बोल. काय थोडा बोल जरा. अरे बापड्या रे बापडू कुठे गेलाय? त्याचा पाय अजून गेलाय की काय? त्याच्या राग्यानं आवाज दिला ना परत आवाज होते तो गाडी घेऊन तो राजे डोंगरात बोल आवाज दे.
पेनीवर गेला वाटतो. अरे आंबे तरी आहेत का एवढ्या पेनीवर? अरे आज कुठे रे चौकाशी रे बाबा? करे सुदामा हाक मारितो गाय गाय राधा गाय सुदामा गाय राधा. अरे तिथून मेळा चांगला आला इथं आल्याला करतोय. लोळवलं नाही बोलवलंय. कशाला बोलवलंय थांब जरा आम्हाला स्वास्थ्य घेऊन नुसतं मला बाबा हे तुला आठवतंय तुम्ही काय सांगितलं ते तू सांग. माझं पाठ नाही ना. हे कामगिरी मोठी आहे बरं ऐकलं काय सांगितलंय. गवळणी मिळून मथुरेला जात आहेत. थोडं सस जात आहे तर जाऊ दे. बाबा आता काय पारधी कोण राहिले नाही बाबा इथे बंधन आले. 16 सहस्त्र 16,000 गवळणी मथुरेच्या बाजारात त्यांचा रस्ता प्रतिबंध करून दैदूत आपल्याला खायचं आहे ते काम करायचं. आपल्या दैवत काय करायचं? अरे बाबा त्या कंसाच्या दरबारात आपल्याला नाही पाठवायचं आहे. ते दैदूत आपल्या सर्व प्रियजनांना आपल्या मुलांना आपल्याला घेऊन आपल्या गोकुळामध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे. हा मी दोघं जण आहेत ना मग मी कशाला? अरे आमच्या होत नाही बाबा. आम्ही आता हा झाला बधू मी झाला बधू. अरे तू बसतो लग्न नाही ढामकीच आहे. सॉंग करते करेगा झाली पाहिजे मला विश्वास आहे. चला तर मग जाऊया आपण. गवळणी कुठे आहेत कोण? आपल्या घरचे मथुरेच्या बाजार मथुरेच्या बाजारे सयन चल साज शृंगार करुने. मथुरेच्या बाजारे बाजाराला उशीर झाला जाऊया लवकरे. डोंगरावरने सूर्य उगवला आला माझ्यावरे. सयन चल साज शृंगार करुने. मथुरेच्या बाजारे सयन चल साज शृंगार करुने. मथुरेच्या बाजारे
अरे डबल करण्याचा प्रयत्न तोच करतोय. तू म्हणतो तिकडे उडी टाके तुझी मान का मोडशील ना तिकडे परत. अरे दाखव बघ आम्ही दाखवतोय लक्ष ठेव बघ नुसता बाजार आहे हा? लक्षात ठेव जाऊन कुठे मरशील मरू नको तुला तेवढं काम कर मडकं फुटलंय मडकं फुट माझ्या काठीकडे लक्ष ठेव ठेवशील काठी टोकाकडे लक्ष ठेव बघ बघ कोण आहे दिसत आहे कोण दिसलं चिन्मय बसला तू घेतोय जोडीला त्याच्या तो दूध आणायला आलाय रे बाबा फेऱ्या मारतोय नुसत्या फेऱ्या मारतोय का घे दूध आणायला दाखव दाखव गवळी तुला इकडे बघा इकडे दिसत काय अगो दिसत काय तो बाळू दिसतोय का तुला इकडे बघ इकडे बघ इकडे बघ हे बघ कोण आहे चप्पल तिकडे कुठे जाय जातात 2 नंबरला उठल आणू आणतो चप्पल हे बाबा अरे गेलं काय अरे ती दाजी चप्पल आहे ती देव काय दाजी फेमस आहे काय वाटलं तुला किती आहेत गवळणी मोजल्या पण कोणतरी आहे त्यांच्यात तिच्यावर कसं लक्ष काय तिला जे धबाका मारला की तिकडनं पुसला आणि तिकडनं बाय आधी बारकी होती ती तिनं नाही मारणार तुला बारकीला दिसली पण मोठीच दिसली लक्ष दिसतंय पण बघ आता परत जा चांगले डोळे ठेवून उडवून बघ किती आहेत त्या त्यांना विचार आल्या कुठून जाणार कुठे काय बोलल्या तर अंतर तोच रस्ता बारकीला विचार की मोठीला विचारायची कोण जाणी जनती कोण होती हा दोन्हीचा गोळा खाल्लास ना विचार तिलाच विचार विचारशील विचारायचं गवळी तुम्ही आल्या कुठून जाणार कुठे हा आल्या कुठून मी जाणार कुठे अरे का रे बाबा मध्ये रस्त्यात आलाय तू तुला काय लगीन झालेलं दिसत नाही वाटतं काय करायचं काय सांगायचं लगीन झालंय ना झाले नाही झालंय ना दिसते लगीन झाले नाही तुझं झालंय ते सांग पहिलं नाही पण भावाची माझ्या समीरनी पटवला काय मग तुला काही घेतणार नाही दुसरी नका बघला तुला पगार बिगार आहे काय चांगला पगार आहे काय पगार आहे तिच्या मेकअप वर खर्च बघ नाही परवडणार आता तुला नाही पडणारे ऐकलंच काय तुला कुठे लॅस घालून माझ्याकडे एकच मालगुरला कॅमेरा कोणत्याकडे आहे का नाही जमायचं ठीक आहे मग आपण काय करूया चालेल आम्हाला अरे बाबा ती काय करतो म्हणजे काय अरे तिचं दुसरं लग्न पण झालंय दोन शॅम्पल वाले तू आपल्या कोण आवडी याची कर गप्पल आणि ती मोठं करते मोठं नवीन भाषेत आहे ना अजून मला काय काढतो दोन पायानी 2 तगड्या सरळ पाहिजे मी एक पाय मारी बुडाला तर माझ्याकडे झपणारच वरती यायला मी काय काढणार नाही तुला
कारण मला पोता येत नाही ना. पोताडी एकच आहे. तिला पोता येत असेल ना. आपण आपल्या दोघांना कशी काढील? मी एकटाच जाईल. अरे मेला भाऊ काय करा म्हणजे काय तिघ पण त्या मोठे धुबा आपलं काम करायचं बघा. आज तर कामकाज करतोय. मला अरे बाबा, हे काय? बाप. मी चालले कुठं चालली बाजाराला. बाजार जर मोठं त्याला काय अरे बाबा तू आपल्या कामाचं भाव बघ नाही तर पुस्तक आपलं काही ठेवणार नाही जागेवर तेवढं विचार परत जाऊन आल्यावर कुठून जाणार कुठे बघ बारके बारके अरे आहे मावशी. अरे बोल बाबा काय तुला बाबा मध्ये आल्या कुठून आणि जाणार कुठे? आम्ही कुठून पण जाऊ. तुला काय करायचंय? माझं काम आहे तुझ्याकडं. मग बोल ना. आल्या कुठून जायचं कुठं? मी आल्या गोकुळातून जाणार मथुरेला. मथुरेला जाता तर जाऊ देत त्यांना ना. सांग हा रस्ता प्रतिबंध आहे तुम्ही जाता तुम्हाला जाता येणार नाही तर आपल्याला काय करायचं आहे? बरे बोल सांग तो रस्ता बंद आहे. मला पहिली पॅन कार्ड दाखव. पॅन कार्ड. आता पॅन कार्ड म्हणते. पॅन कार्ड पॅन कार्ड माहिती आहे का तुला? आधार कार्ड पॅन कार्ड. पॅन कशी काढणार? कोणतं पॅन कार्ड पाहिजे? अरे इकडे सांगतोय सरकारने आपल्याला आधार कार्ड पॅन कार्ड हे आपल्या हा. पूर्णच सोयीसाठी आपल्या प्रत्येक खर्चासाठी म्हणा या सर्वासाठी आपली सोय करून दिली तर मग तू मागत असेल तू सांग ते माझ्याकडे काय पायाला याच्या? त्याला चारी जण पायाला आकडे दाखली येत असेल. त्याला चारी जण आकडे येतात बा तू याचा आधार लागून तू पहिलं सांग तिला आधार कार्ड वगैरे सर्व आहे पण तुला दूध माझ्याकडे पॅन कार्ड नाही आहे. पॅन कार्ड आपण काढूया. बनवायला देत आहे, मग आधार कार्ड आहे पण तुला काय तुला दूध देता येणार नाही कारण हे दूध गोकुळातच राहिलं पाहिजे आता हे मावशी जरा पुढे ये. हा बोल बोल बाबा बोल. काय बोलला? आतापर्यंत लंगडा होता. आता पाहिलं. आता काय? आता सुधीर बुजूर झालाय मी आता सांगतो तुला मावशी हा रस्ता तुला जाता येणार नाही हा रस्ता गोकुळामध्ये तुला हे दूध दुभतं तुला ठेवावं लागणार तुमची काय ओळख वगैरे असेल की नाही? आपल्याकडे काय कांदा आहे काय? कांदा सध्या आता महाग काय झाला असेल की नाही? काय आता स्वस्त झालंय आपण सांगूया हा? ठीक आहे, मग कांदा आहे. पण मथुरा तुला दूध जाता येणार नाही दूध ह्या गोकुळामध्ये राहणार आणि सर्वांना ते आवडणार आहे हा, चालेल बाबा कायदा पण बघ. आम्हाला जो तो कायदा अशी अग्नी देवाची गलीला सांगतो राजे तुला मथुरेला कृष्ण जन्मेला बंद शाळेला मथुरेला कृष्ण जन्मेला बातमी कळती कंसाला कृष्ण मामाला बातमी कळती कंसाला कृष्ण मामाला कसे पाठविले कुजलेला कृष्ण
तुला पटलाय का विचार तिला. मोर म्हणजे कुठं? मोर म्हणजे कुठं? मला वाटलं मोर म्हणजे कुठं? मोर म्हणजे मोर हे बोललो तुला. बोल बोल बाबा. पोरं आली धरून आली त्या. अगं मावशी आमचा तुला कायदा पटला काय? कायदा पटला आहे. मग मग काय ठरवलंय? 5 मिनिटं बसलं पाहिजे. अगं पोरी हो, खूप असाल. चालून थकले असाल तर जरा आराम करा, थोडा वेळ विश्रांती करा. तुमच्या दोन्हीवरचे खाली बसू दे. आपलं काम झालं. तुझं काम झालं नाही, तुझं काम बाकी आहे. सर्व बसले कॉड आहे ना. काम आता मी मोजून येतात किती बसले? बघ, मोज किती. बोर कसं तू नंतर बोर येतो. चुकलो मी. हा आता बरोबर. कोण? हा पुढं आहे की नाही? शाळा चौथीपर्यंत आहे, पुढं- शाळेत गेला असेल. अरे ही आपली शाळा चौथीपर्यंत होती माहिती आहे का? ह्याच्यामुळे तर बंद पडली. अरे शाळा बंद म्हणजे पोरं काढा आणि शाळेत तिकडे घाला. हा हा माल फिक्स. रात्र वयला मोजेपर्यंत रात्र होय जरा. ते रात्रीची शाळा असते ना, रात्री त्याच्यामध्ये ते शाळेत पाठवा. ये बाबा तू रात्री शाळा आपण काढूया. मावशीला बसून येतो. हा, तू ये लवकर बसव, म्हणजे सकाळी पाणी येत. मी सकाळी बसून हा, येतो. हा. सकाळी बसून यायचंय? येऊ. हा, या. हो, व्यवस्थित. मावशी, तू बसून काय? अरे मामा, मला काय बसता येत नाही. बसायला 6 महिने, उठायला 6 महिने लागतात. बसायला 6 महिने, उठायला 6 महिने लागतात. आता बघ. 6 महिने बसणार, 6 महिने उठणार, मग जेवणार कधी? अरे तू आहेस ना भरवायला मला. मी भरवायला असतो, मग तुझा नवरा काय करतो? अरे मी लग्नच नाही केलं बाबा. सांगायचंच होतं ना लग्न नाही केलं. हॅलो, मावशीने सौरभ इंदुलकर यांचं नाव घ्यायचं आहे. सौरभ इंदुलकर. काचेच्या ग्लासामध्ये कोकमाचं सरबत. काचेच्या ग्लासामध्ये कोकमाचं सरबत. सौरभराव, तुमच्यामुळे मला नाही करमत. नाव घेतलं, माझं नाव नाही घ्या ना. मेला तू लग्न कर, तुझी बायको घेत आहे का घेऊ? मावशीनच नाव घ्यायला पाहिजे. हा, मीच घ्यायला पाहिजे. हा, शेताच्या बांधावर वाकडा वाकडा भेला. शेताच्या बांधावर वाकडा वाकडा भेला. माझं लग्न नाही झालं तरी हा मेला म्हणतो माझं नाव घ्या. हा कशाला येतो मध्ये मध्ये मेला. मावशी, आता तू बसते की नाही? तुला काय डान्स बिन्स काय येतो काय? हा मग जरा डान्स दाखव बघू. ते गेले निघून. आपण आपल्या बाजाराला जाऊया.
गोकुळचा कंदा मोरा रे मोरा रे ग आला गोकुळचा कंदा उभे रागा तो गवळाचा पोरे तो रे ग उभे रागा तो गवळाचा पोरे तो उभे रागा तो गवळाचा पोरे तो रे ग माझा हुकुमात हो जावा रे राधेवा रे ग माझा हुकुमात हो जावा रे राधेवा जाऊदे नाका तुला माझा रे माझा रे ग जाऊदे नाका तुला माझा रे ग पेंड्या सुद्धा मला सांगितलेली कामगिरी कोणत्या प्रकारे पार पाडली ते प्रथम दाखवून पाहतो. देवाने बोलाविले काहो मला देवाने बोलाविले मस्त वार तुला असे विठ्ठल करतात. बघ आपल्या जन्माच्या खुणा सांगा. घे राधे तू ऐकून घेना घे राधे तू ऐकून घेना माझी कथा पुराणे बाळपणेच्या कथा सांगतो माझी जन्म कहाणी ही माझी जन्म कहाणी ही माझी जन्म कहाणी ही माझी जन्म कहाणी ही माझी जन्म कहाणी. पहिला अवतार मी घराने मशादरीला भक्तांच्या रक्षणासाठी कुर्मा अवतार दुसरा अवताराच्या गुणगराने देतो तुला पटवूने बाळपणेच्या व्यथा सांगतो माझी जन्म कहाणी ही माझी जन्म कहाणी ही माझी जन्म कहाणी ही माझी जन्म कहाणी ही माझी जन्म कहाणी. तिसरा अवतार मी घराने वर हादरीला पृथ्वीचा भार राजे पाठी वरवाईला भक्तांच्या रक्षणासाठी मारले रण्याला त्या रक्षणासाठी मारले रण्याला अवताराच्या खुणाला माझी जन्म कहाणी ही माझी जन्म कहाणी ही माझी जन्म कहाणी ही माझी
उत्साहाचे धरण 33 कोटी देवच काय देव दैत्य गंधर्व काय 33 कोटी देवाचा राज्य इंद्र देखील थर थरात कापत आहे काय करणार नेहमी 10 वाजता जाणाऱ्या गवळे आज एकांकी बंद ओय कुणाच्या कृपा हे सर्व कप्पिका असतात खोकळावर पडतो त्याची गाय वासरे कापडाचा सूड पडला ती कसा नाही काळटा कृष्ण येत तोच पाहतो कोण कृष्ण संभाळ तुझी गाय वासरे माझ्या गावाची ओढ जीवा लागू दे माझ्या गावाची ओढ जीवा लागू दे हे दिली गावाची ओढ अगवैनी बैल पळाले घरे नागर शेतावरे अगवैनी बैल पळाले घरे नागर शेतावरे शेताच्या बांधावर लावलाय मका शेताच्या बांधावर लावलाय मका दादा बहिणीचा घेतोय मुका दादा बहिणीचा घेतोय मुका गवैने बैल पळाले घरे नागर शेतामध्ये गवैने बैल पळाले घरे
रसिक हो, आतापर्यंत जो कार्यक्रम झालेला आहे त्याला आपण उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आहात. त्यातूनच आपल्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक सुलक्षणा शिवाजी इंदुलकर यांच्याकडून कंसाच्या भूमीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. तसेच ग्रामपंचायत सदस्य रुपेश इंदुलकर यांच्याकडून आतापर्यंत जो कार्यक्रम सादर झालेला आहे त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही अत्यंत आभारी आहोत. रसिको, खरंच आपण या कार्यक्रमासाठी अत्यंत अशी साथ दिलेली आहे. त्याच्यासाठी तुमच्यासाठी एक आकर्षण असं येत आहे. शालू येत आहे तुमच्या समोर. शालू जो का देग महिना अग शाळू जो का दे गो मैना, अग शाळू जो का दे गो मैना, शाळू जो का दे गो मैना. शाळू जो का दे गो मैना, शाळू जो का दे गो मैना. बोकडी नाही आणली रुसलीचा महिना, बोकडी नाही आणली रुसलीचा महिना, बोकडी नाही आणली रुसलीचा महिना. शाळू जो का दे गो महिना, शाळू जो का दे गो महिना. साडी नाही आणली रुसलीचा महिना, साडी नाही आणली रुसलीचा महिना. शाळू जो का दे गो मैना, शाळू जो का दे गो मैना. शाळू जो का दे गो मैना, शाळू जो का दे गो मैना. हॅलो. आमच्या मंडळाचे संयोजक आणि ज्यांच्याकडून आम्ही प्रेरणा घेऊन हा कार्यक्रम करत आहोत ते कैलासवासी चंद्रकांत सदनाकोटे यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा सतेश चंद्रकांत कोटे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे पहा मंडळी, हॅलो, प्रत्येकांच्या घरी शिमग्याला म्हटलं की सासरवाडीला जावं सहज येतोच प्रत्येकाच्या घरी. म्हणजे प्रत्येक सासूला तिचा एवढा अभिमान असतो, एवढा अभिमान असतो तर ह्या गाण्यातून जरा ऐका. सासूनी दुरून पाहिले जावय माझे आले हो, सासूनी दुरून पाहिले जावय माझे आले हो, पाहिले जावय माझे आले हो. ए हो पाठ देऊ का पाणी देऊन जावयाला हो, पाठ देऊ का पाणी देऊन जावयाला हो. आता काय बोलते बघा, सासू एवढी खुश होते, एवढी खुश होते ती काय बोलते बघा. हाक मारते शेजारणीला, ओ हाक मारे शेजारणीला, ओ बघा माझे जावई आले. हाक मारे शेजारणीला, ओ बघा माझे जावई आले. हाक मारे शेजारणीला, ओ बघा माझे जावई आले. हाक मारे शेजारणीला, ओ लाडाचे जावई आले. हाक मारे शेजारणीला, ओ माझे लाडाचे
चल ग राणी डोंगरीने घर बांधो चल ग राणी डोंगरीने घर बांधो गेलो होतो केळीच्या बागेत केळीच्या बागेत तिथं रमेना तिथे काय म्हणायचं रमेना तिथं काय म्हणायचं रमेना तिथं काय म्हणायचं रमेना चल ग राणी डोंगरीने घर बांधो हॅलो हॅलो उमाश्रेवाडी महिला मंडळ यांच्याकडून 150 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे या कार्यक्रमासाठी. तरी श्री नवलाई गौड मंडळ त्यांचे अत्यंत आभारी आहोत. रसिक हो, आता तुम्ही पहिला जावई आले, कधी कधी बायको सुद्धा रुसून बसते. आपला इथली गाव अत्यंत सुंदर आहे. आपल्या गावची ग्रामदेवता नवलाई देवी आई चंडिका यांचा हा खेळ आपणासमोर सादर होत आहे आणि त्यांच्या उत्स्फूर्ततून हेतली गाव माझं माहेर हे गीत आपणासमोर सादर करीत आहेत. हेतली गाव माझं माहेर. माझे हेदले गाव माहेर व माहेर माझे हेदले गाव माहेर व माहेर माझे परगावी सासर नव सासर माझे परगावी सासर नव सासर
हे पहा, आपला हा देह देह म्हणजे परमेश्वर आहे, आत्मा म्हणजे परमेश्वर. हे सर्वांनाच काय माहित नाही. आपल्या प्रत्येकाच्या मनात म्हणजे आपल्या आत्म्यात म्हणजे तोच परमेश्वर आहे. हे या गीतातून ऐका. हृदयाच्या धडाडीला 72,000 नाडीला, हृदयाच्या धडाडीला 72,000 नाडीला, कोण चालवितो बगरे देहरूपी या गाडीला, कोण चालवितो बगरे देहरूपी. देहरूपी या गाडीत कोण भरितो इंधन, देहरूपी या गाडीत कोण भरितो इंधन, कोण भरितो इंधन. तुझ्या मनाच्या ब्रेकावर कोण ठेवितो बंधन, तुझ्या मनाच्या ब्रेकावर कोण ठेवितो बंधन, कोण थांबवितो चुगले निंदाने लबाडीला, कोण थांबवितो चुगले निंदाने लबाडीला, कोण चालवितो बगरे देहरूपी या गाडीला, कोण चालवितो बगरे देहरूपी या गाडीला. तू कोणाच्या जीवावर जगी चोरा मिरवितो, तू कोणाच्या जीवावर जगी चोरा मिरवितो, कोण तुझ्याच पैसोनी दाई दिशाला फिरवितो, कोण तुझ्याच पैसोनी दाई दिशाला फिरवितो. शहराला नगराला खेड्यापाड्याच्या वाडीला, शहराला नगराला खेड्यापाड्याच्या वाडीला, कोण चालवितो बगरे देहरूपी या गाडीला, कोण चालवितो बगरे देहरूपी या गाडीला. हृदयाच्या धडाडीला 72,000 नाडीला, हृदयाच्या धडाडीला 72,000 नाडीला, कोण चालवितो बगरे देहरूपी या गाडीला, कोण चालवितो बगरे देहरूपी या गाडीला. घागरा तुडवली
बोल जरा 12 गाड्यांची नावं लागेल त्याला. किती लागेल 12 गाड्यांची घाटावर काय आलाय ते? हे भावलंच बोलू तरी हागे हागे म्हणे आगेवाडीतून आलाय चुकून हा ते बघते बघ आता ते हे बिबटे रस्त्यावरती फिरतात रावला फकीरा.
नाच रे दादा नाच रे. काय कुठून आलं कसं आलं बघा बघा गावकऱ्यात कसं आलं हे वागलो भरपूर मोठं आहे ते. जा भाऊ जा. Thank you.